जय हिंद फ्युचर ऑफिसर. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं नाव असणारी एक कायद्याद्वारे स्थापन झालेली संस्था आहे आणि या संस्थेनं एक नोकरीची संधी जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. या नोकरी संदर्भात जी नोटिफिकेशन येणार आहे, जी जाहिरात जी आहे, ॲडव्हर्टाइजमेंट, जी डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती 30 ऑक्टोबर या तारखेला सेबीद्वारे सेबीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता ह्या पोस्टबद्दल डिस्कस करण्याचं कारण काय मित्रांनो, ऐका. ही जी पोस्ट आहे ही आहे ग्रेड ए, ऑफिसर ग्रेड आहे. ठीक आहे, ऑफिसर ग्रेड यालाच असिस्टंट मॅनेजर असं म्हणतात. ठीक, असिस्टंट मॅनेजर जो ऑफिसर ग्रेड ए आहे याच्याबद्दल विषय बाब म्हणजे याचा जो पगार आहे, मासिक प्राप्ती जी आहे ती साधारणतः 1,84,000 पर्यंत जाऊ शकते. ती कशी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक, सो ही जी जाहिरात आहे ती जनरल स्ट्रीम, दुसरं लीगल स्ट्रीम, तिसरं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, चौथं रिसर्च स्ट्रीम, पाचवं त्याला राजभाषा म्हणतो ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम, सहावं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सातवं सिव्हिल इंजिनिअरिंग. या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ सर्वांसाठीच ही जी आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट कुठे आहे हे सर्वजण अप्लाय करू शकतात. आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी सेबीला या पत्रकात बरीच जाहीर केलेलं आहे की ही काही अशी डिटेल अशी ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, जाहिरात नाही आहे. जाहिरात परत 30 ऑक्टोबर या तारखेला ये. ठीक आहे, सेबीबद्दल थोडी माहिती देण्यात आलेली आहे की बाबा सेबी जी आहे ती संसदेनं कायदा पारित करून स्थापन केलेली संस्था आहे. ठीक, आता ही जाहिरात जी येईल त्याच्यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही काय करू शकता, या जाहिरातीला तुम्ही पात्र ठरू शकता, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक, सो याच्यामध्ये आपण आता शैक्षणिक पात्रता पोस्टसाठी काय लागणार आहेत. जनरल या कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल स्ट्रीम आहे, कॅटेगरी नाही आहे. म्हणजे जनरल OBC SC ST असा इथं विषय नाही आहे. जनरल म्हणजे कोणतीही डिग्री, मास्टर्स डिग्री असणारी. ठीक आहे, सो जनरलमध्ये कोण कोण अप्लाय करू शकता. जनरलमध्ये साधारणतः 56 पोस्ट ज्या आहे त्या 56 पोस्ट असणार आहे. 56 पोस्टला आपले अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडं मास्टर्स डिग्री कोणत्याही स्ट्रीमची किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन एनी डिसिप्लिन म्हटलं आहे. तर कोणत्याही शाखेचे तुमच्याकडे जर मास्टर्स डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, जो डिप्लोमा जो आहे तो किमान 2 वर्षाचा असला पाहिजे असं असेल तर, किंवा तुमच्याकडं बॅचलर्स डिग्री इन लॉ म्हणजे कायद्याची जर बॅचलर्स डिग्री LLB जर झालं असेल तुमचं तर, किंवा तुमच्याकडं इंजिनिअरिंगची जर डिग्री असेल, तुमचं BE BTech झालेलं असेल तर ही जी डिग्री जी आहे ते युनिव्हर्सिटी देत असतं, रिकग्नाइज युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या देत असतात. पण तुमच्याकडे ही डिग्री नाही आहे, पण तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंटंट यापैकी जर कोणतेही प्रोफेशनल सर्टिफिकेट धारक करत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ठीक, सो या ठिकाणी दुसरी पोस्ट बघायची आहे आपण. दुसरी पोस्ट लीगल, याच्या भरपूर जागा आहेत, 20 जागा आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडं LLB असणं गरजेचं आहे, रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट्स किंवा युनिव्हर्सिटीकडून. आणि हे आवश्यक नाही आहे, परंतु त्यांना अपेक्षित आहे की बाबा तुम्ही डिग्री घेतल्यानंतर साधारणतः 2 वर्ष जी आहे ती वकिलीची तुम्ही प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. ठीक आहे, सो हे आहे लीगल. त्याच्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यासुद्धा 22 म्हणजे भरपूर जागा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीमसाठी अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंगची कोणतीही ब्रांच, लक्षात घ्या, IT आणि कम्प्युटर सायन्सच नाही आहे, इंजिनिअरिंगची कोणतीही ब्रांच आणि त्याची काय बॅचलर्स डिग्री जी आहे ती तुम्ही धारण करणं आवश्यक आहे. ठीक, विथ अ पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे तुमच्याकडे जर डिग्री असेल इंजिनिअरिंगची तर तुम्ही पात्र आहात किंवा बॅचलर्स डिग्री एनी डिसिप्लिन विथ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. आता समजा माझ्याकडं इंजिनिअरिंग नाही आहे, मी इंजिनियर नाही आहे, पण मी काय तर BSc केलेलं आहे किंवा इतर कोणती तरी डिग्री आहे माझ्याकडे, इव्हन सुद्धा BAची डिग्री आहे माझ्याकडे. आणि मग मी ती BAची डिग्री झाल्यानंतर काय करतोय, मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. ठीक आहे, पदव्युत्तर प्रशिक्षण, पदव्युत्तर मी कोर्स करतो किंवा पदव्युत्तर पदवी घेतोय मी, ज्याच्यामध्ये मी काय करतोय कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे कम्प्युटर सायन्स काय असेल, MSc कम्प्युटर सायन्सचं असेल, कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे MCA. एक फ्रेम सरकलेली आहे, आपण पुढची फ्रेम लुप्त करू दे. ठीक, ओके, थोडीशी फ्रेमला आपल्याला ठीक आहे.
ठीक ठीक थोडं फ्रेमच्या बाहेर गेलं, पण ठीक आहे. आपण येतं कव्हरअप करू की समजा मी BA केलेलं आहे, ठीक आहे, आणि मग मी काय करतोय, MSc कम्प्युटर करतोय किंवा RMCA करतोय, ठीक आहे. तर अशा पद्धतीची जर काय मी असे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री माझ्याकडे जर असेल तर मी काय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदासाठी पात्र. म्हणजे इथं फक्त माझ्याकडे इंजिनिअरिंग जर असेल ती कुठल्याही ब्रँच असू दे, अगदी सिव्हिल असू दे किंवा मी ॲग्रिकल्चरल सायन्सेसमध्ये किंवा BTech ॲग्रिकल्चर किंवा BE ॲग्रिकल्चर असेल माझ्याकडं, तर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग कन्सिडर होईल ते कुठल्याही ब्रँचमध्ये, ठीक आहे. तर मी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो, ठीक. त्याच्यानंतर आहे रिसर्च. याचा फारच कमी पोस्ट आहेत आणि याचं जे क्वालिफिकेशन आहे रिस्ट्रिक्टेड ठेवलेलं आहे. पोस्ट ज्यांना मास्टर्स डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जो आहे तो कशामध्ये पाहिजे, इकॉनॉमिक्समध्ये पाहिजे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA, MA इकॉनॉमिक्स, इकॉनॉमॅटिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. स्पेशली बघा ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स जरी तुमच्याकडे डिग्री असेल, ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सनं बिझनेस ॲनालिटिक्स, ठीक आहे. काही IIM जे आहे ते बिझनेस ॲनालिस्ट आहे, काही MBA कॉलेज बिझनेस ॲनालिटिक्समध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री दिला. तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही रिसर्च या फील्डसाठी जाऊ शकता. किंवा तुमच्याकडं एखादी मास्टर्स डिग्री आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जो आहे तो फायनान्स, क्वांटिटेटिव्ह फायनान्स, मॅथमॅटिकल फायनान्स, क्वांटिटेटिव्ह टेक्निक, इंटरनॅशनल फायनान्स, बिझनेस फायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स, प्रोजेक्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, ॲग्री बिझनेस फायनान्स यापैकी जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर याशिवाय तुम्ही पुढच्या मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जो 2 वर्षापेक्षा जास्तच असेल, जो स्टॅटिस्टिक्समध्ये मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनालिटिक्स इत्यादीपैकी तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर, किंवा मास्टर डिग्री इन मॅथमॅटिक्स अँड 1 year पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स ऑर रिलेटेड सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट्स. हे जर असेल तर तुम्ही काय रिसर्च या गोष्टीसाठी अप्लाय करू शकता. इथं जागा कमी आहे मित्रांनो, पण क्वालिफिकेशन जे आहे ते फार स्पेशल लागणार आहे, त्यामुळे कमी ॲप्लिकेशन येते, त्यामुळे ही सुद्धा एक चांगली संधी आहे. पुढची पोस्ट बघूया आपण. ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेजमध्ये आपल्याला हिंदी किंवा हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट इन बॅचलर्स डिग्री ऑर लेवल. म्हणजे तुम्ही तुमची मास्टर जी आहे ती हिंदी किंवा हिंदी ट्रान्सलेशनमध्ये केलेली आहे, परंतु जेव्हा तुम्ही डिग्री केली होती तेव्हा तुमच्या डिग्रीला इंग्रजी हा विषय होता, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर त्यानंतर याशिवाय या व्यतिरिक्त जर ही डिग्री तुमच्याकडे नसेल तर दुसरं काय, ही मास्टर डिग्री इन संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ॲट बॅचलर्स लेवल, बॅचलर्स डिग्री लेवल. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, MA तुमच्याकडे संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स किंवा MCOM झाला आहे तुमचा, पण तुमच्या डिग्रीच्या वेळी तुमचा हिंदी सब्जेक्ट जर असेल, हिंदी एक सब्जेक्ट म्हणून तुम्हाला जर असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑफिशियल लँग्वेजसाठी अप्लाय करू शकता. किंवा हे पण जर नसेल तर मास्टर्स डिग्री विथ बोथ इंग्लिश अँड हिंदी, हिंदी ट्रान्सलेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट, ही क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑफिशियल लँग्वेज या पदासाठी पात्र ठरू शकता आणि त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पुढचं जी फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर्किंग नॉलेज ऑफ CCTV सर्व्हिलान्स, ॲड्रेसेबल सिक्युरिटी अलार्म्स, फायर अलार्म्स वगैरे वगैरे या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. किंवा मेंटेनन्स, लिफ्टचं मेंटेनन्स, पंपचं मेंटेनन्स, एअर कंडिशनिंग प्लांटचं मेंटेनन्स, किंवा एक्सपिरियन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स एक ऑट ॲस्पेक्ट अँड नॉलेज ऑफ PERT CPM EHOIC. ठीक. सो ही बॅचलर डिग्री फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठीच आहे, इतर याच्यामध्ये अप्लाय करू शकत नाहीत. त्याच्यानंतर आणि एक स्पेशलाइज्ड इंजिनिअरिंग स्ट्रीम त्यांनी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर जे आहे ते अप्लाय करू शकतात. त्यांच्याकडे सिव्हिलची डिग्री आहे, त्या पण फार कमी 2-3 पोस्ट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल सिव्हिलमधली तर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक. याच्यानंतर तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस पाहिजे आहेत, जसं तुम्ही मेंटेनन्स, ऑफिस अँड रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज आणि कॉलेजचा मेंटेनन्सचा तुमच्याकडे अनुभव असेल तर, एक्सपिरियन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवर तुम्ही देखरेख किंवा ॲडमिनिस्ट्रेट करत असाल तर, वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर इन स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे CAM, CAD, MS प्रोजेक्ट याचं तर तुम्हाला नॉलेज असेल. ठीक. सो त्याच्यानंतर वर्किंग नॉलेज इन स्ट्रक्चरल रिहॅबिलिटेशन, वर्क एक्सपिरियन्स इन कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट मॅनेजर, ही जर तुमच्याकडे असेल आणि तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जात आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं या ठिकाणी थोड्याशा काही गोष्टी बघणार आहोत.
याच्यामध्ये पहिली जी गोष्ट बघणार आहोत ते सी कॅन्डिडेट्स who have appeared or will appear for the final examination as on the last date of filing online application waiting for their results are eligible to appear for the selection process. म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट जे आहे यांनी आपल्या फायनल इयरची परीक्षा दिलेली आहे किंवा ते देणार आहे अलॉंग लास्ट डेट ऑफ फिलिंग द ऑनलाईन फॉर्म, तर लास्ट डेट आहे ऑनलाईन फॉर्म फिल करण्याचा, त्या तारखेच्या आधी जर एखादी शेवटच्या वर्षाची परीक्षा त्यांनी दिली असेल किंवा ते शेवटच्या परीक्षा देणार असते, तसे दोन्ही व्यक्ती जे आहे हे या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण त्यांचं जे सिलेक्शन आहे ते परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ते ग्राह्य धरले. ते परीक्षेत जर आले तर झाले आणि जरी सिलेक्ट झाले तरी त्यांचं त्यावर नियुक्ती जी आहे ते रद्द होऊ शकते. बरं, रिझर्वेशन सेंट्रल लेवलला फक्त रिझर्वेशन दिले गेलेलं आहे. ते फक्त ओबीसी, नॉन प्रिव्हिलियर, EWS, SC आणि ST 4 कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर फिजिकली हँडिकॅप यासाठी सुद्धा काय रिझर्वेशन दिले गेलेलं आहे. ठीक, आता वयोमर्यादा. सो मॅक्सिमम जी वयोमर्यादा आहे ही 30 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा ही 30 सप्टेंबर 2025 या तारखेची धरली जाईल. म्हणजे या तारखेला तुम्ही 30 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि इथं लिहून पण दिलेलं आहे की तुम्ही 1 ऑक्टोबर 1995च्या आधी जे आहे ते तुमचा जन्म जो आहे झालेला नसायला पाहिजे. जे तुम्ही काय 1 ऑक्टोबर 1995 नंतर जन्मलेले असले पाहिजे आणि त्या कॅटेगरी नसताना तुम्ही तुमची हे जी पेट आहे ती कॅल्क्युलेट करू शकता. ठीक, परीक्षा पद्धत काय असेल, या परीक्षेमध्ये 3 फेज असणार आहेत. फेज 1 ऑनलाईन एक्झाम असणार आहे, याच्यामध्ये 2 पेपर आहे. फेज 1 मध्ये जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील ते फेज 2 साठी जातील. ही पण परत ऑनलाईन एक्झाम आहे, याच्यामध्ये सुद्धा 2 पेपर आहे. आणि मग हे उत्तीर्ण झाल्यानंतर कॅन्डिडेट जे आहे ते काय करतील, इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाते. की याच्यानंतर कुठं आपण पाहूया पेस केस अनालिसिस मोठा भाग. आता याचा जो सिलेक्शनचा प्रोबेशन जो आहे तो 2 वर्षाचा आहे. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्ष काय आहे तुमची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल आणि 2 वर्षानंतर बघून तुम्हाला परमनंट केलं. पण जनरली हे प्रोबेशन पिरियडमध्ये असतात, ट्रेनिंग पिरियडमध्ये असं कन्सिडर करून म्हणजे 2 वर्ष ट्रेनिंग पिरियड आहे. त्याच्यानंतर पे अँड बेनिफिट्स. ठीक आहे, याचा जो ग्रेड पे जो आहे तो 62,500, याचा ग्रेड पे 3604 आहे. ते 56,900, 40-50 4,050 ते 1,05,250 ह्याचा ग्रेड पे असेल. 40-50 4,050, 1,21,450, 4,750 हा ग्रेड पे. ठीक आहे, किंवा 1,26,000 17 वर्षानंतर तुम्हाला एवढी सॅलरी मिळू शकते. म्हणजे प्रेझेंटली यांनी काय करतात की नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करायला लावतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहे. फक्त यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की जो अप्रॉक्सिमेट सॅलरी असणार आहे ते 1,84,000 असणार आहे. जर तुम्हाला तुम्ही जर क्वार्टर्समध्ये राहत नसाल आणि जर क्वार्टर्स तुम्ही जर अलाउकेट झाली तुम्हाला क्वार्टर्स, तर 1,43,000 पर मंथ जे आहे ते काय आहे ते अकोमोडेशन जे आहे. त्याच्यानंतर बेनिफिट जे आहेत लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल एक्सपेन्सेस आहे, आय रिफ्रॅक्शन, एज्युकेशन अलाउन्स मिळेल. ठीक आहे, नॉलेज अपडेशन अलाउन्स मिळेल, ब्रीफ केस अलाउन्स, कन्व्हियन्स एक्सपेन्सेस येण्यात, हाऊस क्लिनिंग अलाउन्स, स्टाफ फर्निशिंग स्कीम फॉर परचेसिंग कम्प्युटर, subsidized lunch facility and all other benefits as admissible to an officer in grade A in SEBI. बऱ्याच उत्तम प्रकारचे बेनिफिट जे आहे एक पगारा व्यतिरिक्त हे सगळे बेनिफिट्स जे आहेत ते मिळणार आहेत. इथं तुम्हाला क्वार्टर्स जे आहे ते अवेलेबल असेल तर मिळतील, नसेल तर तुम्हाला तुमचं भाड्याने एखादं घर घ्यावं लागेल. ठीक, त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स हे वेरियस सिटीजमध्ये असेल ते आपल्याला करून दिले लागतात. फीस किती असणार आहे या परीक्षेसाठी 1,000 रुपये फी असणार आहे. ठीक, कम इंडिव्हिज्युअल चार्ज प्लस 18% GST फॉर अनरिझर्व OBC TWS कॅटेगरीसाठी 100 रुपये. ठीक, 1,000 रुपये जी आहे ती ओपन OBC TWS कॅटेगरीसाठी असेल आणि बाकी SC ST PWD कॅन्डिडेटसाठी मात्र PWD इथं फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये की फी ठेवण्यात आली पाहिजे. प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ही कुणाला केली जाईल SC ST OBC आणि फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्सना फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन मोडमध्ये काय झाली ट्रेनिंग मिळू जाईल परीक्षेचं ट्रेनिंग. ठीक आहे, यांनी काय केलेलं आहे की फॉर्म फिलअप करताना ते अशा पद्धतीचा एक रखाना देतील की जे तुम्ही ते डिटेल्स टाकायचे की बाबा मला एक्झामिनेशनच्या आधी एक्झामिनेशनच्या तयारीसाठी ट्रेनिंग हवं आहे. त्या पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे या ठिकाणी OBC SC ST आणि फिजिकल हँडिकॅप या कॅन्डिडेट्सना
प्रोव्हाइड केलं जाईल. या ठिकाणी हे पत्रक संपतं, पण याचे मुद्दे जे आहेत त्या एक मुद्दा लक्षात ठेवा की 1,84,000 प्रति महिना म्हणजे मासिक जी प्राप्ती आहे, ठीक आहे, 1,84,000. सो एवढंच या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.